प्रत्येक जण वेषांतरातला प्राणी आहे. ए सी के के वा शिमारिसू, तू माझ्या हालचाली परफेक्टपणे फॉलो करतोयस. यावेळी मी जिंकलो खेळ. ठीक आहे, मग आता नेरीजोजो आसोबी खेळूया. मी आता नाही खेळू शकत. मला आता काही काम करायला जायचं आहे. अरे खरंच? त्रास देशील का? मी तुला त्रास नाही देणार. अरे बाबा कुठे आहेत? ते इथेच थांबायला हवे होते. मी माझ्या मित्रांसोबत खेळायला गेल्यावर बाबा काय करत असतील? मला खरंच माहित नाही की मी नसताना बाबा काय करतात. कदाचित खरं म्हणजे ते माझे बाबा नाहीत. त्यांच्या वेशातला कुणीतरी अनोळखी आहे आणि तो प्राणी वेश घालून माझ्या बाबांसारखा वागत आहे. कदाचित शिमारिसू पण खरंच एक विचित्र प्राणी आहे, जो आम्ही वेगवेगळ्या दिशांना गेल्यावर त्याचा वेश काढून टाकतो. अरे खूप दमलो आहे. कदाचित माझ्या भोवतीचे सगळेच वेषांतरात आहेत. सुदैवाने आज मला उदासोबत खेळायचं नव्हतं. काय माहित, तो कधीही अचानक येऊ शकतो. आज तो म्हणाला निरेजोजो आसोबी खेळूया. मी खरंच घाबरलो. काय माहित, मी नसताना सगळे वेश काढून आराम करत असतील. कदाचित बाबा विसरले असतील की त्यांना मला काय सांगायचंय आणि ते त्यांच्या लीडरला विचारायला गेले असतील. तुला मी सांगितलेले काम का नेहमी विसरतोस? आणि कदाचित सगळे एकत्र मिळून मला फसवत असतील. मला हे शोधायलाच हवं. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. हे विचित्र आहे. सगळे कुठे गेले? अरे कदाचित त्यांना कळलंय की मला त्यांचं गुपित माहितीये म्हणून सगळे लपलेत. आता काय? मी काही केलं नाही तर मिस्टर पुटवे लवकरच येतील. इतर सगळे बाहेर यायला घाबरतायत कारण तुला त्यांचं गुपित माहित आहे. म्हणूनच तुला आता इकडनं जायला लागेल. आता काय करू? पण थांब, काय माहित, मीही वेश घातलेला एखादा विचित्र प्राणी असेन. आता काय करू? हे निघतच नाहीये. असं चालू राहिलं तर बोनो बोनो, वेश काढू न शकणारा तूच एकटाच आहेस नाही का? तू वेश काढू शकत नाहीस म्हणून तुला वेगळीकडे ठेवावं लागेल. मी हे नाही सहन करू शकत. अरे बोनो बोनो, ओ अरे गुमा, तू इकडे. सध्या पुढच्या दरीत खूप जंगली संत्री आहेत म्हणून सगळे ती गोळा करायला तिकडे गेले आहेत. तुझे बाबा आणि मिस्टर फिशिंग कॅट संत्री गोळा करायला गेले. ओ म्हणजे सगळे तिथेच गेले आहेत. वा, किती मस्त लागतात हे. मला तुला एक विचारायचं यार आहे गुमा. तुला कधी वाटलंय का की सगळेच वेशातले विचित्र प्राणी आहेत? हा, लहान असताना अशा विचारांमध्ये मी हरवून जायचो. खरंच? हो, आणि त्या विचारांनी मला कधीच झोप यायची नाही. आणि मग? एका रात्री माझे बाबा झोपलेले असताना मी त्यांना उठून विचारलं. ते म्हणाले, मला अशा फालतू प्रश्नांसाठी उठू नकोस आणि झोप आता. मग मला शांतपणे झोप लागली आणि इथेच ही गोष्ट संपते. अरे बोनो बोनो, अरे शिमारिसू, तू परत आलास? माझी सगळी कामं झाली. शिमरिसू, तुला हे खायचंय का? हो चालेल. वा, हे खरंच खूप छान लागतात. अगदी बरोबर, ते अफलातून आहेत. थांब, हा काही कॉस्ट्युम नाहीये. मग त्या रात्री मी शांतपणे गाढ झोपलो.